नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तारिणी रणरागिणी तिची डॅशिंग एंट्री आपण याच्या आधी पाहिलेली आहे. पण आज चक्क जेव्हा दयानंद काकांवरती हल्ला होणार असतो तेव्हा तारिणीने कशा पद्धतीने त्या गुंडाची वाट लावलेली आहे आणि त्यानंतर त्या गुंडाच्या तोंडून सत्य बाहेर पडताच तारिणीने आणि केदारने मिळून या युवराजची वाट लावलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे पद्मिनी आलेली असते, ती म्हणजे केदारकडे. सांग किती पैसे पाहिजेत तुला. 25 लाख रुपयांची कॅश घेऊन आलेली असते आणि ती सांगत असते की बोल. तेव्हा तारिणीच्या समोर तिने आता तारिणी सांगते की नाही कमी होत आहेत हे. ती म्हणते किती सांग, 1 कोटी देऊ. तेव्हा तारिणी म्हणते एवढेच. अहो तुम्ही तुमची किंमत कमी करून घेताय. आता हे बोलणं ऐकल्यानंतर केदारला तर धक्का बसलेला असतो आणि पद्मिनी मात्र तारिणीला म्हणत असते, आत्ता कळले मला ह्या केदारला इथे आणण्यासाठी तुझंच कारस्थान आहे, तूच या सगळ्याला सामील आहे. तेव्हा मात्र तारिणी तिला दाखवून देते की केदारची किंमत काय आहे. कारण आजपर्यंत तो आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेला आहे. सगळ्या लोकांनी त्याचा अपमान केलेला आहे. सगळ्या लोकांनी त्याला अनाथ म्हणून हिणवलेलं आहे. त्याच्यावर झालेला आजपर्यंतचा मनावरती त्याचा वाईट परिणाम झालेला होता. त्याचबरोबर त्याला जो त्रास झालेला आहे, मानसिक असू दे शारीरिक असू दे, या सगळ्याला जबाबदार कोण? या सगळ्याची किंमत करू शकता का तुम्ही? असं म्हणत तारिणीने जो जाब विचारलेला आहे त्यामुळं पद्मिनीची बोलती बंद झाली आणि पद्मिनी तिथून निघून गेलेली आहे. इकडे हा जो युवराज आहे तो एवढा पिसाळला आहे, त्याने ड्रग्ज घेतलेले आहेत आणि त्याच्या डोक्यात एकच सुरू आहे की मी एकटा ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा वारस आहे. एवढ्या मोठ्या इतके दिवस झालं त्या कौशिकीच्या हातात सगळं होतं आणि मी तिला 1-1 रुपया मागून त्याच्यावरती जगत होतो आणि आत्ता काय तर म्हणे आता हा केदार आलाय, आता तो मोठा आणि मी छोटा, म्हणजे तो मालक झालाय, म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे मला परत जगावं लागणार आहे. ही गोष्ट काही या युवराजला पटत नसते आणि युवराज मात्र पिसाळलेला असतो. तो म्हणतो की आता एकच काम करतो, जर दयानंद खांडेकरच जिवंत राहिला नाही तर त्याचा मुलगा, त्याची दुसरी बायको या सगळ्याचा संबंधच येत नाही, तर त्यालाच संपवून टाकतो. असं म्हणत त्याने एका माणसाला फोटो पाठवलेला असतो दयानंद काकांचा आणि त्याला फोन करून सुद्धा सांगितलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी दयानंद काकांकडे आलेली असते, त्यांची काळजी घेत असते, त्यांना काय हवं नको ते पाहत असते. तेव्हा मात्र दयानंद काका म्हणतात, अगं कधी काय होईल काही सांगता येत नाही, पिकलं पान आहे कधी गळून पडेल काही सांगू शकत नाही आहे. तेव्हा तारिणी म्हणते, दयानंद काका असं काही बोलू नका, तुम्हाला काही होणार नाही आहे, कारण आम्ही आहोत ना सगळेजण. कारण दयानंद काकांना असं वाटत असतं की माझा केदार जो आहे त्यांनी मला एकदा बाबा म्हणून हाक मारावी, त्यासाठी दयानंद काका वाट बघत असतात. म्हणून तर ते म्हणत असतात की कधी मी जाईल काही सांगू शकत नाही, फक्त माझी ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे, एवढंच दयानंद काकांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी ही दयानंद काकांची समजूत घालत असते. त्यासोबतच दयानंद काकांना म्हणते की तुम्हाला काही होऊ देणार नाही. आता घरातले सगळे बाहेर गेलेले असतात आणि या संधीचा फायदा घ्यायचा आहे असं इकडे युवराजने सांगितलेलं असतं आणि त्या गुंडाला फोन केलेला असतो, तू घरी जा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो जर माणूस तिथं श्वास घेत असेल, जिवंत असेल, तर तुझे श्वास बंद पडणार आहे, तेवढं लक्षात ठेवायचं आहे, अशी युवराजने त्याला धमकी दिलेली असते. आता तो माणूस घरात येत असतो, पण युवराजला माहीतच नसतं की तारिणी आणि त्याचबरोबर केदार घरातच आहेत. कारण तारिणी आणि केदारचा एक वेगळा प्लॅन ठरलेला असतो. आज घरातले सगळे बाहेर गेलेले आहेत, तर आपल्याला जे डॉक्युमेंट शोधायचे आहेत, जी शोधाशोध करायची आहे ते आपण करूया, हा उद्देश ठेवलेला असतो आणि ते दोघंही आता शोधाशोध करण्यासाठी घरात फिरत असतात. तो माणूस येतो, तारिणी त्याला आल्याला विचारते, तुम्ही कोण आणि का आलेला आहात? तेव्हा तो माणूस सांगू लागतो की गॅसची दुरुस्ती आहे, चेकिंग करायचं होतं त्यासाठी आलेलो आहे, गॅसवाला आहे. तेव्हा तारिणी म्हणते ठीक आहे. तारिणी त्याला घेऊन किचनकडे जाते आणि त्याला काय चेकिंग करायचं आहे ते करायला दाखवते. त्या माणसाने हातात काही साहित्य आणलेलं असतं आणि एक बॅग असते. तो माणूसही गॅसच्या सिलेंडरच्या तिथे बसतो आणि काही शोधाशोध करायचे ते बघायचे ते बघू लागतो. म्हणजे हे सगळं नौटंकी असते, नाटक असतं, कारण यांना असं दाखवायचं आहे की मी कामासाठी आलेलो आहे. मग रेग्युलेटरला हात लावतो, तिथं काहीतरी करतो, तोपर्यंत तारिणी बाहेर गेलेली असते. त्यांचं चालू असतं. तारिणीला वाटतं की बाकीचे आहेत ते लक्ष देतील, परंतु इकडे माहीतच नसतं तारिणीला की काय झालेलं आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की तो माणूस आता हातामध्ये त्याच्या सुरा आहे आणि तो मोबाईलमध्ये फोटो पाहत आहे. तारिणीचं बारीक लक्ष जातं, कारण ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गड बंगाल आहे
आणि मग तारिणी मात्र त्या माणसाच्या मागे जाऊ लागते, कारण तो माणूस शोधत असतो तो म्हणजे दयानंद काकांना, जे हातामध्ये मशीन आणलेली असते त्याच्यामध्ये चाकू सुरा काय काय बऱ्याच गोष्टी त्यांनी आणलेल्या असतात. आणि इकडे तारिणीचं लक्ष जातं त्या माणसाकडे, कारण तो माणूस दयानंद काकांच्या रूमकडे चाललेला आहे. इकडे तारिणी आणि केदारला युवराजच्या रूममध्ये काही मिळतंय का, किंवा दयानंद काका आणि कौशिकीच्या रूममध्ये काही पुरावे मिळत आहेत का, ह्या गोष्टींचा शोध घ्यायचा असतो. म्हणून तर ते त्यासाठी त्या घरामध्ये शिरलेले असतात. इकडं दयानंद काकांना एक फोन आलेला असतो, ते फोनवरती बोलत असतात आणि त्याचवेळी पाठीमागून तो माणूस तिथं आलेला दिसतो. तेव्हा मात्र तो माणूस त्यांच्यावरती पाळत ठेवत असतो आणि त्यांना तिथे उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनेच तो आलेला आहे की काय, असं वाटत असतं. तेव्हा मात्र दयानंद काका ओरडतात आणि तारिणी तिथे जाते. दयानंद काकांना कळायच्या आत तारिणीने त्या माणसाला फरफटत बाहेर आणलेलं असतं, कारण तारिणीची फायटिंग प्रेक्षकांनो असली जबरदस्त आहे. तुम्ही पाहिलेलीच आहे याच्या आधीच्या भागांमध्ये, आणि तसलीच फायटिंग आता तिथं दिसते. आणि इकडे हा जो युवराज असतो तो वाट बघत असतो. तो म्हणत असतो की चला, एकदा का फोन आला की सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार आहेत. इकडे तारिणीने मात्र त्या माणसाला खेचत आणलेलं आहे, फरफटत आणलेलं आहे आणि त्या माणसाची धुलाई केली आहे. त्या माणसाला कळू पण दिलेलं नाही आहे. बेडशीट हातात असती ती त्या माणसाच्या डोक्यावर घातलेली असते आणि त्याला गुंडाळून गुंडाळून हॉलपर्यंत आणलेलं असतं तिने त्याला ओढत, कारण तारिणी एक साडी नेसलेली बाई काय करू शकते, त्याची ताकद काय असू शकते हे आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा तिथेच टेबलवरती सोललेले नारळ ठेवलेले असतात आणि तो नारळ हातात घेऊन तारिणी त्या माणसाला बडवत असते, त्याची धुलाई करत असते. त्याच्या तोंडावरती ते फडकं टाकलेलं आहे आणि तारिणी त्या नारळानं त्याला धूत आहे, कारण तारिणीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही माझ्या माणसांना मी त्रास होऊ देणार नाही. या घरातली माणसं माझी आहेत आणि त्यांच्या वाट्याला जर कोण जाणार असेल तर त्यांना मी सोडणार नाही. म्हणजे केदार, त्याचबरोबर इकडे दयानंद काका, त्याचबरोबर निशीबद्दल सुद्धा तिला वाटत असतं. म्हणून तर तिनं शांत राहिलेली आहे. त्या माणसाची जी काय धुलाई केली आहे, नारळ फोडते, नारळातलं पाणी तिथंच टेबलवरती असलेल्या ग्लासात काढते आणि त्याच नारळानं त्या माणसाची धुलाई करत असते. तारिणीनं जे केलेलं असतं ते मात्र खरंच पाहण्यासारखं असतं, कारण आता जे काय तारिणी करते त्यानंतर आता सगळेजण तिथं पोचलेले असतात. तारिणी त्या माणसाला मारत असते, सगळेजण पाहत असतात हे सगळं काय झालंय. आणि मग तिथे कौशिकी आलेली असते. कौशिकी म्हणत असते, काय करतेस तू हे सगळं. तेव्हा तारिणी सांगू लागते की एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे की हा माणूस आपल्या घरात शिरलाय आणि दयानंद काकांवरती हल्ला करायला गेलेला होता. तिथून मी त्याला खेचत आणलेला आहे. असं म्हणता क्षणी इकडे त्या माणसाला आता धुतलेला असतो आणि तारिणी त्याला विचारू लागते, बोल, हे सगळं कोणी करायला लावलेलं आहे, नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता पोलिसांची ताब्यात देणार आहे. आता पटापट बोलायचं. आणि तारिणीने त्या माणसाला जे काय धुतलेलं असतं आणि जे धुलाई केलेली असते, अजून केदार तर पुढं आलेला पण नसतो, एकटी तारिणीच पुरून उरलेली असते त्या माणसाला. आणि मग केदार तिथं आलेला असतो. केदारसुद्धा त्या माणसाची कॉलर पकडतो. दयानंद काका तिथं आलेले असतात, सगळेजण असतात, तारिणी तिकडे पाहत असतात आणि त्या माणसाने सरळ सरळ बोट केलेलं असतं, ते म्हणजे युवराजकडे. युवराजने मला करायला सांगितलेलं आहे हे कळतं क्षणी तारिणी आणि केदारच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ह्या माणसाने असं बोलणं शक्यच नाही, कारण त्याचा आणि युवराजचा काहीतरी संबंध आहे. म्हणून तर त्या माणसाने आत्ता युवराजचं नाव घेतलेलं आहे असं इकडे तारिणीला वाटत असतं. आणि त्याचबरोबर तारिणीला वाटण्यापेक्षा म्हणा, तारिणीला खात्रीच आहे. पद्मिनी त्याचबरोबर बाकीचे सगळेजण पाहतच राहतात. त्यांना धक्का बसलेला असतो की आता काय होणार आणि कसं होणार हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर युवराज तिथं आलेला असतो आणि युवराजकडे बोट केल्यामुळं केदारने युवराजला खेचत आणलेलं असतं. तारिणी त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारू लागते की का तो दयानंद काकांच्या जीवावर उठलेला आहे. दयानंद काका केदारला समजून घेत आहेत म्हणून, का आणखी काय कारण आहे, असं तारिणी त्याला विचारू लागते. म्हणजे हे सगळं तुम्ही जे काय करताय ते प्रॉपर्टीसाठी करताय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथे केदारने सांगितलेलं आहे त्याला या प्रॉपर्टीमध्ये अजिबात रस नाही. आणि मी केदारशी लग्न केलेलं आहे तेव्हा मला माहितीही नव्हतं की केदार हा दयानंद खांडेकर यांचा मुलगा आहे. आणि असं म्हणत तारिणीने बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. आणि पद्मिनीने जो काही पैशांचा बाजार मांडलेला होता, प्रेम विकत घ्यायला निघालेली होती व बाप मुलाचं नातं विकत घ्यायला निघालेली होती, त्या पद्मिनीला सुद्धा खडे बोल सुनावलेले असतात. तर इकडे तारिणी भयानक चिडलेली असते. दयाकाकांच्या बाबतीत जर असं काही होणार असेल तर विचार करावा लागणार आहे, हे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र या युवराजची धुलाई केल्याशिवाय सोडायचं नाही हे तारिणीनं ठरवलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.